नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे कर्ड राईस. दही भात किंवा दही बुत्तीसुद्धा याला म्हटलं जातं. इथे मी सॉफ्ट असा भात शिजवून घेतला आहे. कुठल्या पण तांदूळाचा भात तुम्ही इथे शिजवून घेऊ शकता. जो पण तुमच्या वापरातील तांदूळ आहे तो पण तुम्ही इथे वापरू शकता. इथे गोड फ्रेश मलाईचं घट्ट दही मी वापरलं आहे. दही हे आंबट असू नये. भात हा थंड करून घ्यावा, त्याच्यानंतर कर्ड राईस हा बनवायला घ्यावा. दही पण फ्रीजमधून काढून थंडच मी इथे वापरला आहे. आता दही आपल्याला इथे गरजेप्रमाणे वापरायचं आहे. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईपर्यंत दही आपल्याला इथे भातामध्ये घालायचं आहे आणि भात असा मॅश करत करत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं सरसरीत कन्सिस्टन्सीचा हा भात असतो, त्याच्यामुळे इथे दही आपल्याला गरजेप्रमाणे वापरायचं आहे. इथे थोडं दूध पण आपल्याला वापरायचं आहे. दुधामुळे भात हा लवकर आंबट होत नाही आणि एक क्रीमी आणि खूप छान चव अशी दुधामुळे ह्या भाताला येते. 1 मोठा चमचा भरून दूध मी इथे वापरत आहे. हा भात तुम्ही टिफिनला पण नेऊ शकता. थोडंसं दूध मिक्स करून हा भात तुम्ही टिफिनला सुद्धा नेऊ शकता. तुम्ही इथे भाताची कन्सिस्टन्सी बघू शकता किंवा आवडीप्रमाणे तुम्ही ह्या भाताची कन्सिस्टन्सी ही ॲडजस्ट करू शकता. आता इथे चवीला 1 टीस्पून साखर आपल्याला वापरायची आहे. अर्धा टीस्पून किसलेलं आलं मी इथे वापरत आहे. 2 कट केलेल्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून कच्च्याच मी इथे वापरल्या आहे. तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा ह्या मिरच्या अशा पद्धतीने घालून फोडणी तयार करू शकता किंवा कच्च्या मिरच्या सुद्धा इथे वापरू शकता. अशा पद्धतीची कच्ची मिरची सुद्धा इथे वापरली जाते. आता चवीप्रमाणे थोडं मीठ घालून घेऊ किंवा मीठ आधीपासून न घालता जेव्हा भात हा सर्व करायचा असतो त्याच्या आधी थोडं मीठ मिक्स करून हा भात तुम्ही सर्व करू शकता. भात हा 10 मिनिटं अशा पद्धतीने मुरवत ठेवू शकता, म्हणजे एक अप्रतिम टेस्ट ह्या भाताला तयार होते. किंवा लगेचच हा भात सर्व करायला घेऊ शकता. आता आपल्याला ह्या भातावर घालायला एक खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे. भात घट्ट वाटत असेल तर थोडं अशा पद्धतीने दही किंवा दूध मिक्स करून हा भाताची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता. आता एका कढईमध्ये 1 टेबलस्पून मी इथे तेल घेतलं आहे. तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं आहे. आता मोहरी घालून आपल्याला फोडणी करायची आहे. 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून आपल्याला उडदाची डाळ इथे वापरायची आहे. उडदाची डाळ स्वच्छ कापडावर पुसून घ्यायची आहे किंवा थोडी उडदाची डाळ धुवून कापडावर पुसून सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. डाळीला पावडर लागलेलं असते म्हणून अशा पद्धतीने तुम्ही डाळ ही वापरू शकता. आणि मोहरीची डाळ आणि उडदाची डाळ ही एकत्रच फोडणीमध्ये घालायची आहे. थोडासा किंचित रंग डाळीचा बदलला आहे. आता 4 लाल मिरच्या, 5-6 कढीपत्त्याची पानं, अर्धा टीस्पून हिंग घालून आपल्याला खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे. फोडणी थोडी गार होऊ द्यायची आहे. त्याच्यानंतरच दही भातावर घालायची आहे. कुटाची मिरची, दही मिरची जर असेल तर ती तळूनसुद्धा तुम्ही ही भातामध्ये कुचकरून वापरू शकता आणि ती फोडणीचं तेल हे भातावर घालू शकता. अशा पद्धतीच्या खमंग फोडणीमुळे भाताला अप्रतिम अशी टेस्ट येते. अशा पद्धतीने कर्ड राईस हा नक्की बनवून बघा. भातावर फोडणी ही घालून घेऊ. फोडणी ही भातामध्ये मिक्स करून घेऊ आणि भात हा लगेचच सर्व करायला घेऊ. जबरदस्त टेस्टी हा भात बनतो. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन जर प्रेस केलं तर माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुला मिळतील. अशा पद्धतीने कर्ड रायसा नक्की बनवून बघा. परत भेटू अशाच एका रेसिपीसह. धन्यवाद. कोथिंबीर घालून भात हा सर्व करून घेऊ शकता.